सर्वज्ञ आणि नीरव निलेश घवाळी, सुशील प्रभाकर घवाळी, श्री सुहास ओरपे, त्याचप्रमाणे इंद्रधनु प्रतिष्ठान घवाईवाडी यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सरशिप मिळालेली आहे, त्यांचे आम्ही सदस्य आभारी आहोत. धन्यवाद. सेमीफायनलचा हा मुकाबला असेल. नक्कीच यामधून विजेता ठरणारा संघ आपल्याला फायनलिस्ट म्हणून मिळणार आहे. सलामी जी रेड असेल महालक्ष्मी केडशी संघाच्या माध्यमातून सार्थक घाणेकर याची 5 नंबरचा चढाईपटू असेल. चढाई आटोपून आपल्या संघाकडे परततो, त्याला प्रत्युत्तर दिलं जातं. पहिलीच रेड घेऊन येतो हुकमी एक करण, मजबूत ध्येयष्टी असणारा करण. पाहूया कशा पद्धतीने ते आपलं नाव सार्थकी लावतोय. नक्कीच एक चांगला खेळाडू असेल, थोडासा आजमावतोय. समोरील खेळाडूंना 5-7 खेळाडूंना आजमावण्याची ही रेड आपल्याला पाहायला मिळते. ते करण याच्या माध्यमातून करण सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परततोय. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जाणारा चढाईपटू असेल पियुष. 4 नंबरची जर्सी परिधान केलेला पियुष नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगला खेळाडू. निदान रेषा पार केली जाते. दुसऱ्या चढाईमध्ये सुद्धा थोडंसं स्लोली फुटवर्क पाहायला मिळेल. या चढाईपटूच्या माध्यमातून गुण घेणे गरजेचं असणार आहे. मात्र इथे गुण सार्थक कौन है हिंदी किधर से बिहार से हा चढाईपटू येतोय. 4 नंबरची जर्सी परिधान केलेला आपल्याला पाहायला मिळेल हर्ष रावणक. सुंदर चढाई हर्ष याच्या माध्यमातून पाहायला मिळते. निदान रेषा पार केली, त्याच्यानंतर थोडंसं फुटवर्क दाखवलं गेलं. थोडीशी सेफ चढाई असेल. थर्ड रेड मध्ये चांगली कामगिरी करणं गरजेचं असेल. 1 नंबरच्या ह्या हुकमी एक करता येणारी चढाई असेल. कुलदीपक शानदार चढाईपटू असेल. खरोखरच एक लाजवाब चढाईपटू. मात्र इथे गुण घेणं गरजेचं असेल. क्रमप्राप्त असेल. बोनस गुण शानदाररित्या टिपला. आणि थर्ड रेड करण याच्यासाठी कुलदीपक याने बोनस गुण टिपल्यामुळे नक्कीच ही थर्ड रेड वाजते आणि करण याची थर्ड रेड सुरू होते. पाहूया करण यामध्ये बाजी मारतोय का. नक्कीच स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये चाललेली त्याची ही रेड असेल. करण याच्या माध्यमातून मध्यफळीपर्यंत येतोय. पुन्हा एकदा सुंदर सावधगिरीचं क्षेत्ररक्षण असेल. टाइम रीडर आपलं काम चूक बजावताना पाहायला मिळतोय. मात्र करण तिथे क्षेत्ररक्षणाच्या वेगात मजबूतरित्या अडकतोय. ट्राय कर आली मिशी वाकडी आली बघ. चढाईमध्ये सुद्धा गुण घेतला, जरी टच पॉईंट नसला तरी पण बोनस गुण घेतला जातोय तो महालक्ष्मी खेडशी संघाच्या माध्यमातून. आणि आता हा पुन्हा चढाई करता येतोय तो. राहुल सार्थक. बरेच 4 नंबर असल्यामुळे सगळा गोंधळ उडतोय. सगळे 4 नंबर. आता सुद्धा 4 नंबर चढाई करता. या 4 आकड्यामध्ये काय क्या बात आहे. हा 4 नंबरचा मजबूत चढाईपटू शानदार कामगिरी करतो आपल्या संघाकरता. खाता बोलतोय संघाचा लाजवाबरित्या. आणि आता चढाई करता येईल सार्थक. घाणेकर जबरदस्त असा चढाईपटू. नक्कीच चांगली चढाई याच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे फुटवर्क दाखवलं जाते स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये. मात्र त्यानंतर सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परत येईल. आणि आता चढाई करता येतोय पुन्हा एकदा हर्ष. 2 गुण एकाच चढाईमध्ये संपादित केले होते हर्ष याने. आणि आता मात्र त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी तो मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. 4 नंबरला थोडीशी हुलकावणी 4 नंबर कडून दिली जाते. पाहूया इथे मात्र तो सुखरूपरित्या परतणं पसंत करतो, कारण प्रत्येक वेळेला गुण मिळतील असंच नसतं. थर्ड रेड कुलदीपक याच्याकरता इथे. कुलदीपक याला मास्टर कार्ड म्हणून यूज केला जातोय थर्ड रेड साठी. या आधीच्या थर्ड रेड मध्ये नक्कीच एक गुण मिळवला होता, एक बोनस पॉइंट आपल्या संघाकरता मिळवला होता. आता मात्र कोणतं प्रदर्शन राहतंय कुलदीपक याच्याकडे लक्ष राहील. सुंदर चढाई पाहायला मिळते. हातों से ज्यादा लातो की बात आपल्याला पाहायला मिळते ती कुलदीपक याच्या माध्यमातून. सुंदरशी चढाई इकडून तिकडे तिकडून इकडे आणि अंतिम क्षणामध्ये केलेली त्याची शानदार टॅकल पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये आता आपलं करार स्वरूप दाखवताना पाहायला मिळतो तो राधाकृष्ण मालकवाडी संघ.
हर्ष चढाई करता येतोय, निदान रेषा पार केली जाते आणि उलट्या पायाने मागे येतोय. परत पुढे जाताना पाहायला मिळेल तो हर्ष परत उलट्या पायाने मागे आणि सावकाशरित्या आपल्या संघाकडे परतताना पाहायला मिळतोय. हा हा ते तर माईकवर बोल. दरम्यान 4 नंबरची जर्सी परिधान केलेलं सार्थक चढाई करता येईल. खोलवर घुसण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. सार्थक याच्या माध्यमातून दमखम दाखवला जातोय. शानदार असा हा दमखम नक्कीच सार्थक याच्या माध्यमातून पाहूया यश संपादित केलं जातंय का सार्थक याच्याकडून. सार्थक शानदार चढाईपटू असेल, नक्कीच चांगली कामगिरी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल आणि बोनस गुण अप्रतिमरित्या टिपला तो सार्थक याने. 3rd रेड पुन्हा एकदा मास्टर कार्ड येईल करण. थर्ड रेड साठी करण येतोय. करण पाहूया 3rd रेड मध्ये गुण मिळवतोय काय ते. मात्र टाइम संपत चाललेला आहे आणि ताकद वर्सेस न ताकद पाहायला मिळेल. नक्कीच पुढच्या रेड मध्ये वाढवून येईल. सार्थक पुन्हा एकदा चढाई करता येतोय. करण याचा अभ्यास पूर्ण केलेला पाहायला मिळतोय महालक्ष्मी संघाच्या माध्यमातून आणि शानदाररित्या त्याची टॅकल साकारली जाते. सार्थक आपलं नाव सार्थक केलं होताना पाहायला मिळतो. शानदार खेळ महालक्ष्मी संघाकरता सार्थक याच्या माध्यमातून. आता मात्र 2 चौकार एका बाजूला असतील आणि हा चौकार चढाई करता येतोय. महालक्ष्मी संघामध्ये 2 चौके असतील. कॉर्नरला सार्थक चढाई करताना पाहायला मिळते. सुंदर चढाई याची सार्थक याची पाहायला मिळते. त्याच्या करते चढाई सुपूर्द केले जात आहेत. सार्थकला प्रत्युत्तर सार्थक याच्याकडून. 4 नंबरचं साम्राज्य. खोलवर घुसण्याचा प्रयास मध्य फळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो सार्थक याच्या माध्यमातून. मात्र फुटवर्क मध्ये थोडासा अनसक्सेसफुल पुढील चढाई पुन्हा एकदा साकारण्याचा प्रयास केला जातोय सार्थक याच्याकडून. सुंदर चढाई, सुंदर फुटवर्क आपल्याला पाहायला मिळतं. स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये चाललेली अप्रतिम चढाई. मात्र तो सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परतेल. निदान पार करून हा सार्थक आपल्या संघाकडे परततोय कारण 3rd रेड साठी नक्कीच निमंत्रित केलं जाईल. 3rd रेड दुसऱ्या सार्थकची 3rd रेड येते महालक्ष्मी संघाकडून. हा सार्थक 3rd रेड घेऊन येतोय. 3rd रेड मध्ये मास्टर कार्ड म्हणून त्याच्यावरती भरोसा दाखवला जातोय आणि 2 गुण घेण्यात सक्सेसफुल ठरतो. क्या बात आहे. लाजवाब चढाई असेल सार्थक याची, शानदार चढाई. आणि इथे सुद्धा 3rd रेड, इथे सुद्धा 3rd रेड मध्ये सार्थकच येईल. सॉरी हर्ष येईल. हर्ष प्रदीप नरवालची काय डुबकी विचारता मात्र इथे या हर्षची डुबकी आपल्याला पाहायला मिळते. शानदार शानदार डुबकी. सार्थक चढाई करता येतोय. 4 नंबरचे जर्सी परिधान केलेला सार्थक 2 गुण 3rd रेड मध्ये संपादित केले होते. पाठी सुद्धा लक्ष ठेवलं जात आहे. नक्कीच सार्थक याच्या माध्यमातून आता मात्र चढाई थोडीशी आटपती घेण्याचा प्रयास आपल्याला पाहायला मिळेल सार्थक याच्याकडून. सार्थक सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परततोय. वारंवार चढाई करताना हर्ष. करण अनसक्सेसफुल ठरतोय. तो करण हुकमी एक का इथे थोडासा नाकामयाब ठरतो. त्यामुळे हर्ष हाच भरवशाचा खेळाडू असल्यामुळे तो चढाया साकारताना पाहायला मिळतो. निदान रेषा पार केली जाते हर्ष याच्याकडून आणि तो सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परततो. त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल. 5 नंबरची जर्सी परिधान केलेला परिधान केलेला तगडा असा पैलवान वाटारा चढाईपटू चढाई करता येताना महालक्ष्मी संघाच्या माध्यमातून जबरदस्त तगडा चाललेला मुकाबला, शानदार चाललेला मुकाबला खेळशी वर्सेस निवळी या 2 संघादरम्यान होणारी काटेकी टक्कर. नक्कीच या सामन्यामधून विजेता ठरणारा हा फायनलिस्ट म्हणून आपल्याला मिळणार आहे. पाहूया कोणता संघ विजेता ठरतोय.
आणि सामन्याचं येतेच मध्यंतर होत मध्यंतरापर्यंत गाणं वाजवलं गेलं. आता तरी देवा मला पावशील का, एक तरी गुण मला देशील का, असं म्हणत करण चढाई करता येताना पाहायला मिळेल. नक्कीच करण थोडासा अनसक्सेसफुल ठरतोय आजच्या या सामन्यादरम्यान. कॉर्नरपटू थोडासा अँकल होल्ड करण्याच्या तयारीमध्ये बसलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता 6 नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू असेल यश. उंच पुरुष शरीरयष्टी हा एक लाजवाब खेळाडू असेल. मात्र इथे सुपर टॅकलची नामी संधी असेल ती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. या 3 खेळाडूंसमोर पाहूया यश खोलवर चढाई करतोय का, सुपर टॅकलची नामी संधी येते मिळवतोय का. राधाकृष्ण मालकवाडी संघ मात्र यश तसा कोणताच धोका पत्करायला तयार नाही. सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परतीच्या मार्गाकडे जाताना पाहायला मिळतो. तो यश हर्ष येईल चढाई करता. सुंदर असा हर्ष उल्हास हर्षच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इथं हर्ष याला गुण घेणं गरजेचं असेल. 4 मोहरे मैदानाच्या बाहेर डेरे राखल असतील, त्यांना रिलाईव्ह करायचं असेल तर नक्कीच गडी बाद करणं आवश्यक असेल. सुंदर अशी गिरकी घेतली जाते आणि मोकळा जातोय हर्ष याला. पहिला अटेम्प्ट करतोय तो यश. आता येईल सार्थक चढाई करता. 5 नंबरची जर्सी परिधान केलेला 2 मजबूत मोहरे मैदानामध्ये असतील, त्यामुळे नक्कीच सार्थक याला सावधगिरीचा पवित्रा घ्यावा लागतोय. सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परतीच्या मार्गाकडे झुकताना पाहायला मिळेल तो सार्थक. करण मालक चढाई करता येताना पाहायला मिळतोय. करण मालक आज म्हणावं तितकं यश संपादित करू शकलेलं नाही. कालचा दिवस थोडासा गाजवला होता तो करण याने, मात्र आज थोडासा अनसक्सेसफुल रेडमध्ये पाहायला मिळतो. मात्र कधी कमबॅक करू शकतो करण. इतका चांगला खेळाडू असेल, त्याचं कमबॅक करणं गरजेचं असेल त्याच्या संघाकरता, राधाकृष्ण मालकवाडी संघाकरता. मात्र अजूनही एकही गुणाची कमाई करताना दिसत नाहीये तो करण. थर्ड रेड असेल, थर्ड रेड मध्ये गुण घेणं गरजेचं असेल आणि चढाई करता येतोय सार्थक. खडा रे सांगितलं जातोय. अरे क्या बात आहे, अरे टॅकल अटेम्प्ट केला करंटने, मात्र साकारली रे टॅकल. 7 नंबर रे जबरदस्त अशी टॅकल साकारली गेली. करण पुन्हा एकदा चढाई करता येतोय. आपलं नशीब अजमावतोय नक्कीच. माध्यमातून पाहायला मिळतं, पण अजूनपर्यंत एकाही खेळाडूला टच केला जात नाही किंवा बोनस गुण सुद्धा मिळवता आले नाही तो करण गेला. आणि हेच कारण असेल थोडंसं फुटवर जाण्याचं. कालिदास 9 नंबरचे जर्सी परिधान केलेला सुंदर वेशभूषा, सुंदर करण याने मात्र स्वतःला घातलेलं लोटांगण आपल्याला शानदाररित्या पाहायला मिळालं. अजित चढाई करता येईल. क्षेत्ररक्षणामध्ये लाजवाब कामगिरी करणारा खेळाडू नक्कीच त्याच्यावरती दारोमदार असेल. सुंदर अशी झेप घेत मध्यपळीतील गड्याला टिपण्याचा प्रयास होता अजित याला नक्कीच गुण घ्यावा लागणार आहे. अन्यथा सुंदर टॅकल पाहायला मिळते. दरम्यान महालक्ष्मी संघ फुल फॉर्म मध्ये शानदार कामगिरी करताना पाहायला मिळतोय. सुंदर असा फॉर्म असेल महालक्ष्मी संघाचा. दरम्यान 1 बोनस गुण ची कमाई केली जाते अजित याच्या माध्यमातून. मात्र मैदानामध्ये येताना पाहायला मिळतं नक्कीच शंकर शंकर नक्कीच एक ताकदवान खेळाडू असेल, थोडासा चपळ खेळाडू असेल, शानदार खेळाडू असेल, त्यामुळे त्याच्यावरती भरवसा दाखवला जातोय. शंकरला मैदानामध्ये लाईव्ह केलं जातं. इन टीम खेळवला जाईल आणि बाबा चढाईला ताज्या सांगितलं जातंय. शंकरवरती भरवसा दाखवला जातो. आता पाहूया शंकर याचा तांडव नृत्य शानदार असं होईल मैदानामध्ये. काय पण होऊ दे, तो शंकर असू दे नाहीतर आणि कोण असू दे, आम्ही टॅकल साकारणार. शानदार टॅकल साकारली जाते. या बात आहे. महालक्ष्मी केडशी संघ जबरदस्त कामगिरी करतोय.
सामना संपण्यासाठी शेवटचे 5 मिनिटे जाहीर होत आहेत पंच महोदयांकडून. त्यामध्ये महालक्ष्मी खिडशी संघ 15 गुण तर 7 गुण असतील राधाकृष्ण मालकवाडी संघ. दरम्यान सार्थक चढाई करता येताना पाहायला मिळेल. येऊन थांबा मित्रांनो. करण येतोय चढाई करता. नक्कीच करण मोठी पिछाडी असेल. करण याला ती भरून काढायची आहे या चढाई दरम्यान आणि एकाच जागेवर जास्त काळ थांबल्यामुळे करण याच्यावरती अटॅक केला जातोय शानदाररित्या आणि करण नाकामयाब करतोय पुन्हा एकदा. थर्ड रेड असेल. सार्थक याच्यासाठी सार्थक थर्ड रेड घेऊन येईल. 5 खेळाडू मैदानामध्ये असताना सार्थक याची असलेली थर्ड रेड आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर चढाई पाहायला मिळते. स्वतःच्या सामना संपण्यासाठी शेवटचे 4 मिनिटे शिल्लक असताना थर्ड रेड जारी आहे. सुंदर थर्ड रेड पाहायला मिळते. अंतिम क्षण येतात आणि शानदार टॅकल कॉर्नर पटूकडून दोन्ही अँकल मध्ये केलेला होल्ड. शंकर येईल मैदानामध्ये. हर्ष जाईल चढाई करता. हर्ष येतोय. हा सेमी फायनलचा राऊंड असेल. शानदार राऊंड असेल आणि बोनस गुण सुंदररित्या टिपला जातोय. सार्थक येईल चढाई करता. पाहूया सार्थक कशा पद्धतीने चढाई करतोय. 5 नंबरची जर्सी परिधान केलेलं सार्थक इथे निदान रेषा अडवण्याचा चक्रव्यूह आखला गेला होता. मात्र त्यामध्ये सक्सेसफुल होतोय का तो पार करण्यात सार्थक याच्याकडे लक्ष लागेल. आता मात्र तो नक्कीच कन्फर्म असेल. स्वतःच्या प्रदर्शनावरती मध्य रेषेजवळ येऊन थांबतोय. पुन्हा एकदा खोलवर घुसत निदान रेषा पार करण्याचा प्रयास केला जातोय. परतीचा बदल वाजू लागल्यामुळे त्याला नक्कीच परतावं लागेल आणि आता शंकर तीन खेळाडू बाद सुपर डोळा उघडला घुसत गेला. ते शंकर याने शानदार सुंदर चढाई केली. सुपर रेड साकारली शंकर याने. नक्कीच शानदार कामगिरी. चढाई करता येतोय तो कुलदीपक. 1 नंबरची जर्सी परिधान केलेला कुलदीपक नक्कीच स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये चढाईची सुरुवात करतो. त्यानंतर मात्र थोडस सेफ रेड असेल कुलदीपक याची. निदान रेषेच्या बाहेरच आपल्या फुटबॉल प्रात्यक्षिक ठेवलं जात आहे. ते कुलदीपक याच्या माध्यमातून पुन्हा बहुधा शंकर वरतीच भरोसा दाखवला जाईल चढाई करता. नाही शंकर याला ठेवला मागे आणि करण येईल चढाई करता. 3 खेळाडूंसमोर इथे मात्र बचाव करावा लागेल. मध्य फळीतील यश याच्यापासून करण याला. कारण यश हा क्षेत्ररक्षणामध्ये लाजवाब कामगिरी करतो. सुंदर असं मैदान हलतं ठेवलं जात आहे. करण याच्या माध्यमातून मात्र करण गुण घेण्यात अजून सुद्धा सक्सेसफुल ठरत नाही आहे. थर्ड रेड नुसता वाऱ्याने खेळाडू करतो जाते. कुलदीपक याच्या माध्यमातून अनेक पाण्यापर्यंत नेला जातोय. करण येईल चढाई मात्र जय जय शिवशंकर 3 गुण घेतल्याच्या नंतर मात्र त्याला मैदानात ठेवला जातो. अंतिम क्षणामध्ये वापरला जाईल कदाचित. करण लागेल. सार्थक टाइम काढ. शंकरचा झंकार बघणं गरजेचं असेल. त्याच्यामुळे शंकरलाच पाठवून सांगितलं जात आहे. टॅकल करण्याचा सफल प्रयास आणि शंकर शंकर 11 नंबरची जर्सी परिधान केलेला शानदार असा खेळाडू असेल. एकाच चढाई दरम्यान 3 गुण घेण्याचा भीम पराक्रम साध्य केला होता तो शंकर याने. बॅट किक सुद्धा आपली कशी पोहोचवता येते याच्याकडे लक्ष दिलं जाते शंकर. मात्र आता
ओमकारचं आव्हान संपुष्टात येत आहे. सार्थक चांगली चढाई पार पाडताना पाहायला मिळतो. नक्कीच त्याला निदान रेषा रोखली गेली होती, मात्र निदान रेषा पार करण्यात कदाचित सक्सेसफुल होतोय सार्थक. पुन्हा एकदा आपली चढाई व्यायाम झाली की खात्री केली जाते आणि सुखरूपरित्या परतीचा मार्ग पकडला जातोय आणि सामना येथे संपुष्टात येतो आणि पहिला फायनलिस्ट आपल्याला मिळेल तो महालक्ष्मी खेडशी संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन खेडशी.